श्रीराम समर्थ. मानवी जीवनामध्ये काव्य, कला, शास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, परमार्थ यांचा अगदी निकटचा संबंध असतो. मग त्यातील काव्य प्रकार हा कसा असतो हो? तर प्रतिभावंत कवी आपण असं म्हटलं जातं की ज्याला पुढचं सुद्धा दिसतं त्याला प्रतिभावंत कवी असं म्हणतात. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि ह्या काव्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत: धीट काव्य, पाठ काव्य आणि प्रासादिक काव्य. मग प्रासादिक काव्यामध्ये काय असतं? तर प्रासादिक काव्यामध्ये भगवत भक्ती असते, समाजाविषयी कारुण्य असतं, करुणा असते, दया असते, त्याच्या उद्धाराची सूत्र त्याच्यामध्ये असतात, शिवाय परोपकार असते आणि प्रेरणा असते. म्हणून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, भगवद्गीता ही सर्व प्रासादिक काव्य आहेत. त्यामुळे पारमार्थिक वृत्ती ही तयार होत असते. काव्य कसं असावं ह्याच्यासाठी आपल्याला प्रासादिक काव्य, अनेक आपल्याकडे प्रासादिक काव्य आपण मगाशीच नावं बघितली. ही प्रासादिक काव्य जर आपण वाचली तर आपल्या सुद्धा ज्ञानात भर पडते. नव्हे नव्हे आपल्याला सुद्धा काव्य स्फुरण होतं. हे आपला अनुभव हा आपण घ्यायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.